जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. येस, आणि पोचलेलो आहे दुर्गे निवासमध्ये. आणि गाडी बाहेरच लावायला लागेल कारण की आतमध्ये फुल पॅक झालेली सगळ्यांच्या गाड्या आल्यात. आणि दुर्गे बाबू संकुल इकडे, आणि इकडे आता पब्लिक सगळी आमची वर बसली माहीत नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि कालच्या ब्लॉगपर्यंत तुम्हाला कळालं असेल की काहीतरी फंक्शन आहे. आम्ही गावात आलेलो आहोत आणि सगळी तयारी करून रेडी आहेत. बँडचा आवाज येतोय का तुम्हाला काय? तर कालच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी काय तर्क लावले, वितर्क लावले, पण खरी रियालिटी तुम्हाला आज कळेल काय ना ग? येस, लवकरच कळेल काय आहे काय नाही आहे. जसं लास्ट 2-3 ब्लॉग्समध्ये अभिनय सांगितलं की फेब्रुवारी मंथ फुल 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 बिझी आहे. तर हॅपीनेसवाला मंथ, हां, त्याची सुरुवात ऑलमोस्ट झालेली आहे. तर आजपासून आम्ही ऑलमोस्ट बिझी झालेलो आहोत. काय ना काय आहे एव्हरी डे. येस, आणि असंच ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. सगळे आता खाली अंगणात बसलेत. आणि गावात आल्यानंतरची जी फिलिंग आहे ना, बस म्हणजे सिटीमध्ये राहणाऱ्यांना गावात आल्यानंतरची फिलिंग कळेल, जी आता आम्हाला कळते. पण काय करणार, चल. आणि इथे बघा, हा रस्ता पूर्ण इलेक्शनच्या ह्याच्यात पूर्ण आमच्या इथे भगवा झाला. भगवा नाही, सॉरी, गुलाबी झाला. हे बघ, इथे तर बघ. सिनियर ज्युनियर मधले वाटतं त्या दोघी. फाल्गुन तिच्याकडे बघ, चेतना तिच्याकडे बघ, या पण सिनियर ज्युनियर. ओ माय गॉड, स्वरेश शारू मारू टारू, उठा उठा. चर्चा रंगली आहे चर्चा. कुठं आहे रोशू? अरे कधी तयारी होणार? आहे वहिनी शेठ. हो वहिनी शेठ, कसं बघतो बघ. वहिनी शेठ, काय आवाज नाही देत, काय नाही देतो. कुठे आहे तुमचा? सो आम्ही आता निघालोत 1 2 3 4. आणि माझी गाडी घेऊन गेले पप्पा. इकडे आता फाल्गुनीची गाडी घेत आहेत की नाही माहीत नाही, लावली आहे. कशाला विंडो खाली कर? हिला म्हणजे परफ्यूमचा एवढा वास काय मला कळतच नाही. तुझा काय प्रश्न आहे मग? हो बरे आहेत. त्यानं तिला मी सांगितलं. दिदू कुठे चालली तू? सो आम्ही आता निघालेलो आहोत बदलापूरच्या दिशेने. आणि हा आम्ही आता एक रोड नवीनवाल्या रोडमधून चाललो, जो की वसई विरार कॉरिडॉर होतोय. वसई विरार अलिबाग असं कॉरिडॉर आहे. JNPT पण कनेक्ट होतोय ना. रे सांग ना, मला माहित नाही. सांग ना काय नाही, सांग काय विषय सांग ना. बघून नाही सांग ना काय कॉरिडॉर कुठला? अलिबाग विरार कॉरिडॉर. आणि मग त्या कॉरिडॉरच्या इथून आम्ही आता एक आमच्या इथे टनल आहे. टनलमधून आम्ही आता तो कनेक्ट करणार. आणि आमच्या इथून
जिथे 1.5-2 तास लागायचे आधी इथे जायला, कुठे जायला, अंबरनाथ बदलापूर या साईडला जायला, तिथे आम्ही फक्त 20 मिनिटात पोहोचतो. आणि तो ऑफिशियली ओपन नाही केला आहे, पण आमच्यासाठी म्हणजे इकडच्या गावाला लोकांसाठी तो आता ओपन आहे सध्यापुरती, असं इकडच्यांचं म्हणणं आहे, माहीत नाही. लेट्स सी. चलो. आणि हा तो टनल आहे, आता तुम्हाला किती दिसतोय आय डोंट नो, पण हा टनल आहे तो 4 किलोमीटरचा कम्प्लीट. 4 किलोमीटर आहे का? डॉट 4 किलोमीटर. आणि तुम्हाला हा रस्ता आता खराब दिसत असेल, पण पुढे पूर्ण कॉन्क्रीट आहे. आणि ॲट अ टाइम 6 गाड्या जातील त्यातून. हा 2 टनल आहेत का असे? बाजूला पण आहे. अच्छा. समृद्धी महामार्गासारखं बनवतील वाटतं. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, जिथे आम्हाला यायचं होतं तिथे. इथे बघा यांचा आतपाशी चालू आहे. चला. आणि आतमध्ये गेल्यावर अजून तुम्हाला सस्पेन्स, आतमध्ये गेल्यानंतर कळेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सांगू की काय एक्झॅक्टली सिनेरिओ आहे आणि कशासाठी आलो आम्ही. खाली नको जाऊ, तिथे दिदा चल चल पटपट. सगळी पाहुणे मंडळी. रोशन आला आहे मागे. यालाच परिचय करायला सांगत होतो. सगळी नावं त्यांना आता सांगता येणार नाही, का माहिती आहे तुमची नावं मला माहिती नाही, पण मला तिथलं जरा परिचय आहे. त्याच्यात घोलतांचं नाव मोठं आहे हेही मला माहिती आहे. ह्या परिसरातला परिचय थोडासा आमचे हे माझ्या भावाच्या मेवण्याचे सोयरे सेलारपाडचे, या दोन्हीकडून आपल्या सर्वांचं स्वागत. तसं वास्तविक पाहायला गेलं, जसं तुमचं सुरक्षित घडण्या खानदानी आहे, तसं पनवेल तालुक्यामध्ये एक सुशिक्षित प्रतिष्ठित नावाजलेलं हे दुर्गे कंपनी, राजकीय समाजकार्य फार मोठं आहे त्यांचं. जसं तुम्ही सुरक्षित कंपनी, तसंच पूर्वीची जी घराणी आहे प्रतिष्ठित, आणि या सगळ्या कार्यक्रमात आमचे जिजाजी एकदम उशिरा आलेत. काय त्यांचं कारण समजू शकलं नाही. पेनल्टी जिजाजींना किती? 2 रनची पेनल्टी जिजाजींना मॅचला लेट आल्याबद्दल. आणि इथे आता मुलाला टिळा लावायचा प्रोग्राम होईल आणि वहिनी आलेत आणि मुलाची बहीण आली आहे आणि रोशन शेट आमचा इथे आमची सगळी टीम बसली आहे. आमचा एक्का फक्त पुढं बसला, एक तिकडं, बाकी हे येत आहेत. आमचा रोशनची स्माईल बघून तुम्हाला पण बरं वाटलं असेल ना.
आणि इथे आम्ही अजून घेतलं नाही, वहिनींनी जेवण घेऊन मोकळ्या झाल्या. जेवाचा आता गप्पा मारत बसल्यात. हा ह्यो दमली जेवून. हा वार नाही ना आज आपला. कुकली बाळ माझ्या, हे माझ्या कुकली बाळ. मोठ्या आईच्या नाकातून शेंबूड गळतोय. आणि छान असा प्रोग्राम झाला. आता आम्ही चाललो त्यांच्या घरी. फाल्गुनी मस्त तिकडे हे असं असतं आमच्या गावात आलं ना की ही वेगळ्या ठिकाणी असते, मी वेगळ्या ठिकाणी असतो. मला माहित पण नाही कुठे. फिरू का ठीक कशाला फिरायला पाहिजे, मी सांगतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतो आपण. असंच असतं. आणि ही बघा मामा आलाय तर बघा, ही गेली मामा बरोबर. आणि यावर्षी आमच्या मामाचं कर्तव्य आहे, यावर्षी मामा लाजतोय निसता. चेतना बरं किती खुश आहे. इथे राहणार आहे का चेतना? तू चेतना का रे खुश आहे? उद्या जाणार आहे चेतना का परवा? ही कन्सेप्ट मला आवडली फाल्गुनी. गावात एंट्री केला महाराजांचं मस्त हे बनवलं त्यांनी. ही एंट्री आहे गावाची. सो मला सांगायचं राहिलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक गोष्ट सांगायचं राहिलं की नक्की प्रोग्राम कसला होता. हा सांगितलंच नाही फाल्गुनी. जरा ये कॅमेरामध्ये. मला दुखते कानातले, मला ना कसं तरी होतंय. एवढं रेडी होऊन यायचं आणि कसं तरी होतं म्हणायचं. सो सगळे व्हिडिओ बघितले, त्याच्यावरून लोकांनी तर्क लावलेच असतील. काय तर ॲक्च्युअलमध्ये काय न्यूज आहे सांग. गुड न्यूज सांगेल मला नाही तर सुचतच नाही एवढं मला. सो गुड न्यूज अशी आहे की आमच्या चिऊताईचं लग्न फिक्स झालेलं आहे. आणि आम्ही सगळे एवढे खुश आहोत. सगळी पूर्ण फॅमिली इकडे आलेत. आणि आज आमचा प्रोग्राम होता फक्त मुलांना आणि मुलींना, म्हणजे आम्ही 8 आणि मुली आणि आमचे 5 जण, म्हणजे पप्पा आणि त्यांचे भाऊ वगैरे, यांना सगळ्यांना त्यांच्याकडे भेटून आम्ही त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी, असे एक रिच्युअल आहेत, ती रिच्युअल करण्यासाठी आलेलो. लेडीज ज्या आहेत म्हणजे आमच्या काकी, आई, ह्या सगळ्या नंतर येणार आहेत. आणि लवकरच साखरपुडा आहे, जास्त वेळ नाही आहे साखरपुड्याला. थोड्याच दिवसात साखरपुडा पण होणार आहे आणि लग्न पण लवकरच. असं झटपट सगळं होणार आहे. म्हणजे अचानक भयानक सगळं ठरलं आहे आणि अचानक भयानक सगळं होणार सुद्धा आहे. आणि घरात आतापासून लगबग चालू होणार आहे कार्यक्रमाची, नाही का? झाली का शॉपिंग नाही अजून, चालू आहे. पण मागच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी बघितलंय आपण प्रांसलकडे गेलेलो, सगळ्या गोष्टी रेडी करायला. त्या चालू आहे. अजून भरपूर सारे शॉपिंग करायची बाकी आहे. मुलींचे चप्पल, कानातले. आणि फॉर्च्युनेटली असं झालंय की आम्ही फिरायला जाऊन, म्हणजे आम्ही आधीच तिकीट बुक केलंय सगळ्या गोष्टीचं. आणि नंतर कळालं की एंगेजमेंट या तारखेला आहे. पण लकीली आपण त्या तारखेला येतोय. आदल्या दिवशी एक दिवस आधी येतोय. म्हणजे हे असं कसं, म्हणजे आम्ही ऑलरेडी बुक केलेलं. ठीक आहे, म्हणजे देवाला पण पाहिजे होतं की तुम्ही येऊन जा आणि मग नंतर हे सगळं होणार आहे. राईट. चलो, सगळी आता मंडळी आमची अजून मागे उभी आहे. आम्ही निघालो. मला तर 100% आवडला बाबा. नाही, स्वभाव मला 1 नंबर आवडला. भेटला. चला, बाय 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 शेठ, सचिन शेठ, बाय बाय. अभिनंदन चिऊताई, कसं वाटलं तुला? मस्त वाटलं, आम्हाला पण मस्त वाटलं. आणि फायनली आमच्या चिऊताईचं लग्न ठरलेलं आहे आणि आम्ही सगळे घरातले
घरातलं तर म्हणजे एवढं एक्सायटेड होतो चिवच्या लग्नाला, कारण की शेवटचं लग्न आमच्या घरात मुलीचं. म्हणजे मुलगा आता आमच्याकडे 2 आहेत, ते जातील आता दुसरीकडे, पण घरात म्हणून लग्न असं झालंच नव्हतं ना. की मला वाटतं ज्योती स्वातीनंतर कोणाचंच नव्हतं झालं. 4 वर्ष किती वर्ष झाली स्वातीचं लग्न? 7 वर्षानंतर आता घरात लग्न झालं आणि तीच मजा परत येणार आहे आणि धुमाकूळ चालू होणार आहे. लवकरच एंगेजमेंट पण पटपट आहे लगेच आणि लग्न पण पटपट आहे. स्टडी क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.